तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अध्यात्मामध्ये एक वाक्य नियमित ऐकू येतं, ते म्हणजे गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही किंवा आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही. पण इथे आपण एक प्रश्न विचारू शकतो की इतिहासामध्ये अशी अनेक लोक आपल्याला पाहायला मिळालेली आहेत ज्यांनी कुठल्याही गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय देखील आध्यात्मिक समज मिळवलेली होती. उदाहरणार्थात रमण महर्षी, जे कृष्णमूर्ती ही ती नावं आहेत ज्यांनी कुठल्याही गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय स्व अध्ययनाच्या द्वारे आध्यात्मिक ज्ञान, आध्यात्मिक समज मिळवलेली होती. मग आता प्रश्न हा आहे की खरंच अध्यात्मामध्ये गुरुची आवश्यकता असते का, की आध्यात्मिक शोध स्वतः देखील करता येऊ शकतो? भारतीय परंपरेमध्ये गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. यामागे मुख्यतः दोन कारणं सांगितली जातात. एक म्हणजे आध्यात्मिक ज्ञान हे अत्यंत गुंतागुंतीचं असतं. म्हणजे अध्यात्मामध्ये जे काही ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला अनेक मार्गांनी मिळवता येऊ शकतं. आजच्या काळात तर कुठल्याही विषयावरचं ज्ञान मिळवण्यासाठी आज आपल्याकडे अनेक मार्ग आहेत. आपण कुठल्याही पुस्तकांच्या मार्फत आध्यात्मिक ज्ञान मिळवू शकतो, आपण इंटरनेटच्या मार्फत आध्यात्मिक ज्ञान मिळवू शकतो किंवा एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीला भेटून त्या व्यक्तीकडून ज्ञानार्जन करू शकतो. पण जेव्हा आपण पुस्तकांच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञान मिळवत असतो तेव्हा ते ज्ञान मूलतःच थोडंसं गुंतागुंतीचं असल्यामुळे त्या ज्ञानाचं आकलन होण्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता भासू शकते. त्याचबरोबर भारतीय परंपरेत गुरुचं महत्त्व असण्यामागचं दुसरं कारण म्हणजे आध्यात्मिक मार्गावर एखाद्याचा प्रवास चुकीच्या दिशेने देखील होण्याची शक्यता असते आणि तो होऊ नये म्हणून देखील आपल्याला गुरुच्या मार्गदर्शनाची आवश्यकता भासू शकते. या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण असं महत्त्व देण्यात आलेलं आहे. आता गुरु म्हणजे कोण? तर गुरु म्हणजे ती व्यक्ती ज्या व्यक्तीला तुमच्या विषयातलं तुमच्यापेक्षा देखील जास्त ज्ञान आहे, अशा व्यक्तीला आपण गुरु मानू शकतो. म्हणजे ज्या मार्गावरून तुम्ही चालू इच्छिता त्या मार्गावरून तुमच्याही आधी जी व्यक्ती ऑलरेडी चाललेली आहे आणि त्यामुळे चाललेलं असल्यामुळे म्हणजे अनुभवामुळे त्या व्यक्तीला तुमच्यापेक्षा थोडंसं जास्त ज्ञान आहे, अशा व्यक्तीला आपण गुरु म्हणून कन्सिडर करू शकतो. जेव्हा अशी व्यक्ती आपल्याला गुरु म्हणून लाभते तेव्हा त्याचे काही फायदे देखील असतात. उदाहरणार्थात ज्या विषयातलं आपण ज्ञान मिळवू इच्छितो त्या विषयातली ती व्यक्ती अनुभवी असल्यामुळे जे ज्ञान कुठल्याही पुस्तकातून देखील आपल्याला मिळणार नाही ते ज्ञान त्या गुरुकडून आपल्याला मिळू शकतं. त्या लेवलचं मार्गदर्शन आपल्याला त्या गुरुकडून मिळू शकतं. त्याचबरोबर ती व्यक्ती या विषयातली अनुभवी असल्यामुळे या विषयातील आपले चुकीचे समज दूर करण्यासाठी देखील ती व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करू शकते. त्याचबरोबर गुरुच्या मार्गदर्शनामुळे आपण आपल्या साधनेमध्ये देखील सातत्य राखू शकतो. आजच्या काळामध्ये हा फायदा आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत गरजेचा आहे. आपण अनेक जण मेडिटेशन करत असतो, प्राणायाम करत असतो, नामस्मरण करत असतो, कुठली ना कुठली तरी साधना, कुठली ना कुठली तरी उपासना आपण करत असतो. पण अनेकांचा हा इश्यू असतो की त्यामध्ये सातत्य राखलं जात नाही, कन्सिस्टंटली त्यांची ही ॲक्टिव्हिटी होत नाही. अशा बाबतीत देखील आपल्याला आपल्या गुरुच्या मार्गदर्शनाचा उपयोग होऊ शकतो. थोडक्यात गुरु आपल्याला नकाशा दाखवत असतो पण त्यावरून चालायचं आपण स्वतःच असतं. थोडक्यात अध्यात्माच्या विषयामध्ये असो किंवा अजून कुठल्याही विषयामध्ये असो, आपल्याकडे मार्गदर्शनासाठी जर एखादा अनुभवी गुरु असेल तर त्याचे आपल्याला अनेक फायदे त्या विषयामध्ये मिळत असतात. मग जर गुरु असणं ही गोष्ट इतकी फायदेशीर आहे तर मग समस्या निर्माण कुठे होते? समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण अयोग्य व्यक्तीला गुरुच्या स्थानी मानायला सुरुवात करतो. म्हणजे आजच्या काळामध्ये स्वघोषित स्पिरिच्युअल गुरुज, आध्यात्मिक गुरुज खूप आहेत. मगाशी आपण जेव्हा गुरु म्हणजे कोण हे समजून घेतलं तेव्हा आपण त्यामध्ये हे पाहिलं की गुरु तो असायला हवा जो तुमच्या विषयातून आधी खरंच गेलेला आहे, त्याने त्या विषयातलं खरंच ज्ञान मिळवलेलं आहे. आपण त्या विषयामध्ये नवीन असल्यामुळे समोरच्या व्यक्तीचं ज्ञान खरं आहे की खोटं आहे, चुकीचं आहे की बरोबर आहे, योग्य की अयोग्य आहे हे आपल्याला ओळखता येत नाही. आणि त्यामुळे एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःला अध्यात्मातला गुरु म्हणते तेव्हा आपण हे मानून मोकळे होतो की हो, बहुतेक ही व्यक्ती अध्यात्मातली गुरु असू देखील शकते. कारण खरा गुरु कोण आहे किंवा खोटा गुरु कोण आहे हे ओळखण्याची समज आपली स्वतःची देखील डेव्हलप नसते झालेली. आणि त्यामुळे या स्वघोषित आध्यात्मिक गुरूंना आपण खरंच गुरुचं स्थान द्यायला सुरुवात करतो. पण काही गोष्टींच्या मार्फत आपल्याला स्वघोषित आध्यात्मिक गुरु देखील ओळखता येऊ शकतो. उदाहरणार्थात
जेव्हा एखादी व्यक्ती स्वघोषित असते, त्या व्यक्तीला त्या विषयातलं खरं म्हणलं तर तेवढं ज्ञान नसतं, तरीसुद्धा जर का ती व्यक्ती स्वतःला गुरु म्हणवून घेत असेल, तर अशा वेळेला ती व्यक्ती आपल्या अनुयायांना, आपल्या भक्तांना, आपल्या शिष्यांना कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारायला अलाउ करत नाही. जेव्हा तुम्हाला तुमचा गुरु असं सांगतो की कुठलाही प्रश्न विचारू नका, मी जे सांगेन त्याला तुम्ही सत्य माना आणि ते फॉलो करायला सुरुवात करा, तेव्हा समजून घ्यायचं की ही व्यक्ती कुठल्याही प्रश्नाला घाबरते, कारण त्या प्रश्नांचं त्या व्यक्तीकडे उत्तर नाहीये किंवा त्या प्रश्नाचं उत्तर देण्या इतपत योग्यता त्या व्यक्तीच्या अंगी नाही. थोडक्यात असा गुरु तुम्हाला आंधळेपणाने विश्वास ठेवायला सांगत असतो आणि अशा गुरूंच्यामुळेच अंधविश्वास वाढायला सुरुवात होते. अंधविश्वासासाठी जसे हे गुरु कारणीभूत असतात, तसेच त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणारी तुमच्या आमच्यासारखी लोक देखील याला कारणीभूत असतात, याला जबाबदार असतात. आणि त्यामुळे जेव्हा अशा स्वघोषित आध्यात्मिक गुरूंची संख्या वाढते, तेव्हा प्रश्न विचारायची मोकळीक संपुष्टामध्ये येते आणि त्यामुळे समाजामध्ये अंधविश्वास देखील वाढायला सुरुवात होते. आणि मग हळूहळू आध्यात्मिक शोध देखील व्यक्तिपूजेमध्ये बदलायला सुरुवात होते. ही खरी समस्या असते गुरूंच्या बाबतीमध्ये. खरा प्रश्न हा नसतो की अध्यात्मामध्ये गुरुची आवश्यकता आहे की नाही, ते खरा प्रश्न हा आहे की गुरु कोणाला मानायचं आणि कोणाला नाही मानायचं. आध्यात्मिक मार्गावर आपण एखादा गुरु केला असता आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की आपण सत्य शोधतोय का, की अध्यात्माच्या नावाखाली या व्यक्तीच्या सांगण्यावरून आपण काहीतरी वेगळंच करतोय. आणि त्यासाठी आपल्या स्वतःला सुद्धा थोडंसं तरी अध्यात्म माहिती असायला हवं, थोडीशी तरी अध्यात्माची जाण असायला हवी. आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की या व्यक्तीकडे आल्यापासून माझी स्वतःची काही आध्यात्मिक प्रगती झालेली आहे का, की मी काहीतरी वेगळ्याच गोष्टी फॉलो करतोय. मुळात अध्यात्माचा उद्देश काय, तो उद्देश इथे साध्य होतोय का, किंवा तो उद्देश साध्य होण्याच्या दिशेने तरी माझा प्रवास चालू आहे का, आणि त्यामध्ये मला या व्यक्तीकडून काही मदत मिळतीये का. अध्यात्माचा उद्देश हा फक्त भौतिक सुख मिळवणं इतकाच आहे का, की त्याच्या व्यतिरिक्त देखील अध्यात्माचा काही उद्देश आहे. अध्यात्माचा उद्देश कुठलाही असो, तुमचा अध्यात्माचा उद्देश कुठलाही असो, पण तो उद्देश साध्य करण्यासाठी या व्यक्तीकडून काही आपल्याला मदत मिळतीये का, काही मार्गदर्शन मिळतंय का, हे प्रश्न कुठलाही गुरु केल्यानंतर आपण स्वतःला विचारायला हवेत. आणि जर त्याची उत्तरं नकारात्मक येत असतील तर कदाचित आपण कुठल्या तरी चुकीच्या व्यक्तीला गुरु मानलेला आहे हे स्वीकारायचं, हे मान्य करण्याचं धैर्य आपल्यामध्ये असायला हवं की कदाचित मला कुठल्या तरी दुसऱ्या मार्गदर्शकाला शोधण्याची आवश्यकता आहे. त्या गुरुकडे गेल्यानंतर माझी जाणीव सूक्ष्म झाली आहे का, माझ्या जाणीवेला काही नवीन गोष्टी जाणवायला लागल्यात का, गुरुकडे गेल्यानंतर माझ्या मनामध्ये अजून काही नवीन जिज्ञासा जागृत झालेल्या आहेत का, मला काही नवीन ज्ञान मिळालेलं आहे का, या सगळ्याचा आपण विचार करणं गरजेचं असतं. आणि तेव्हाच आपल्याला कळतं की आपला आध्यात्मिक प्रवास योग्य दिशेने चालू आहे की आपण कुठल्या तरी वेगळ्याच दिशेला चाललेले आहोत. पण जर तुमचा गुरु तुम्हाला प्रश्न विचारायला मोकळीक देत असेल, तुमच्या जिज्ञासू मनाला जर का तो प्रोत्साहन देत असेल, तर अशा वेळेला समजून घ्यायचं की आपण योग्य मार्गावर आहोत. जर आपला गुरु आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवत असेल, तो जर तुम्हाला हे सांगत असेल की खरा देव तुमच्या अंतरंगामध्ये आहे, खरा शोध तुम्हाला तुमच्या अंतरंगामध्ये घेणं गरजेचं आहे, हे जर का तो तुम्हाला सांगत असेल, तर अशा वेळेला समजून घ्यायचं की आपण योग्य मार्गावर आहोत. जर का एखाद्या गुरुकडे जायला लागल्यानंतर या आयुष्याकडे बघण्याचा आपल्याला दृष्टिकोन बदलायला सुरुवात झाली असेल, आपली विचारसरणी बदलायला सुरुवात झाली असेल, जर आपल्याला स्वतःमध्ये काही फरक जाणवत असतील, आपल्या अटॅचमेंट्समध्ये जर का फरक झाला असेल, आपल्या इगोमध्ये जर फरक झाला असेल, आपल्याला मनाची शांतता निर्माण झाली असेल, तर या सगळ्यावरून आपण या निष्कर्षाप्रत येऊ शकतो की आपला अध्यात्माचा प्रवास योग्य दिशेला चालू आहे. पण त्यासाठी या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि मग अशा केसमध्ये आपण त्या व्यक्तीला खरा मार्गदर्शक मानू शकतो. त्याचबरोबर आपण स्वतःला देखील हा प्रश्न विचारायला हवा की मी आध्यात्मिक मार्गावर आहे, माझ्याकडे एक मार्गदर्शक देखील आहे, असं असून देखील माझ्याकडे अध्यात्माचं ज्ञान किती आहे.
माझ्याकडे अध्यात्माचं ज्ञान आहे का? माझं अध्यात्माचं ज्ञान वाढतंय का? गुरुकडे जायच्या आधी माझ्याकडे असलेलं अध्यात्माचं ज्ञान आणि आता माझ्याकडे असलेलं अध्यात्माचं ज्ञान सारखंच आहे का, की त्यामध्ये काही फरक आहे? आता माझं अध्यात्माचं ज्ञान वाढलेलं आहे का? याचा देखील आपण स्वतः विचार करणं गरजेचं असतं. इथे आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की आध्यात्मिक गुरु हा डॉक्टर सारखा नसतो. जसं आपण कुठल्या तरी आजारासाठी एखाद्या डॉक्टरकडे जातो, तो डॉक्टर आपल्याला औषधं लिहून देतो आणि सांगतो घरी जाऊन ही औषधं घ्यायला सुरुवात करा. असं आध्यात्मिक गुरु करत नसतो. आपण आध्यात्मिक गुरुकडे जायचं, गुरु आपल्याला साधना सांगणार, आपण घरी येऊन मुकाट्याने ती साधना करायला सुरुवात करायची, कुठलेही प्रश्न विचारायचे नाहीत. असं अध्यात्मामध्ये होत नाही, कारण अध्यात्मामध्ये सगळ्यांची साधना कदाचित वेगळी वेगळी असू शकते. जी साधना तुमचा गुरु करतोय तीच साधना गुरुच्या शिष्याला सुद्धा लागू होईलच याची गॅरंटी नसते. त्यामुळे गुरु त्याच्या शिष्याला सांगताना तू तुझी साधना शोध असं सांगत असतो. डॉक्टर सारखं गुरु कधीच तुम्हाला औषध लिहून देत नाही, की घरी जाऊन ही साधना करा, सकाळ संध्याकाळ करा. असं जर का तुमचा गुरु तुम्हाला साधना लिहून देत असेल तर मग हा डॉक्टर सारखा व्यवहार झाला. आपल्याला डॉक्टर नकोय, आपल्याला स्वतःला आपला डॉक्टर व्हायचं आहे. आणि स्वतः आपल्याला डॉक्टर होण्यासाठी मार्गदर्शक करणारा कोणीतरी हवाय, त्याला गुरु म्हणतात. आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदमयी होण्यासाठी कुठल्या प्रकारच्या साधना करायला हव्यात, आपण या आयुष्याकडे कुठल्या दृष्टीने पाहत आहोत आणि आता आपण कुठल्या दृष्टीने पाहायला हवं, आपण काय गोष्टी सोडून द्यायला हव्यात, आपण काय गोष्टी घ्यायला हव्यात, हे सगळं आपल्याला माहिती असतं. या बाबतीमध्ये आपल्याला केवळ मार्गदर्शक हवा असतो आणि त्या मार्गदर्शकाला गुरु असं म्हणतात. पण जर एखादा गुरु तुम्हाला सरळ साधना लिहून देत असेल, काहीही विचारू नका, घरी जा आणि साधना करायला सुरुवात करा असं म्हणत असेल, तर मग समजून घ्यायचं की आपण चुकीच्या दिशेने चाललेले आहोत. थोडक्यात खरा गुरु तो असतो जो अनुयायी निर्माण करत नाही, स्वातंत्र्य निर्माण करतो. म्हणजे खरा गुरु तो असतो जो असं सांगतो की माझ्यावर विश्वास ठेवू नकोस, तू स्वतः पहा. तो झाला खरा गुरु. आणि म्हणूनच गुरु असणं महत्त्वाचं असू शकतं, पण अंध अवलंबित्व धोकादायक असू शकतं. आध्यात्मिक मार्गावर गुरु असू शकतो, पण शेवटी शोध हा स्वतःच्या आतच करावा लागतो आणि त्यामुळे तो स्वतःलाच करावा लागतो. आपल्यासाठी कोणीतरी वेगळी व्यक्ती काहीही अनुभवू शकत नाही. आणि म्हणूनच खरा गुरु तो नसतो जो तुम्हाला अनुसरण्यास सांगतो, तर खरा गुरु तो असतो जो तुम्हाला स्वतःचा शोध घ्यायला शिकवतो. पण मग समजा एखाद्या व्यक्तीचा आध्यात्मिक उद्देश आत्मसाक्षात्कार मिळवणे हा असेल, तर त्या व्यक्तीचा गुरु देखील स्वतः आत्मसाक्षात्कारी असायला हवा का? म्हणजे जसं आपण या व्हिडिओमध्ये आत्ता पाहिलं की एखाद्या विषयातलं जर का मला ज्ञान मिळवायचं असेल, तर त्यासाठी त्या विषयातली अनुभवी व्यक्ती मला गुरु म्हणून घेणं गरजेचं असतं. मग जर का मला आत्मसाक्षात्कार या उद्देशाने आध्यात्मिक मार्गावर यायचं असेल, तर माझा गुरु देखील आत्मसाक्षात्कारी हवा का? आणि जर याचं उत्तर हो असं असेल, तर मग आत्मसाक्षात्कारी व्यक्ती ओळखायची कशी? हाच विषय आपण याच्या पुढच्या भागामध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे याच्या पुढचा भाग आवर्जून पहा, न चुकता पहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर आपल्या मेडिटेशनच्या कोर्सची सर्व माहिती उपलब्ध आहे. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.